सिंधू संस्कृतीचा काळ डॅश ते डॅश असा आहे. उत्तर: सिंधू संस्कृतीचा काळ इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1700 असा आहे. पुढचा प्रश्न: सिंधू संस्कृतीचा पहिला उल्लेख डॅश यांनी 1826 मध्ये केला. सिंधू संस्कृतीचा पहिला उल्लेख कोणी केला? चार्ल्स मेसन यांनी 1826 मध्ये. 1920-21 साली लाहोर मुलतान रेल्वेसाठी उत्खनन करताना पंजाबमधील डॅश नदीच्या काठी हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले. उत्तर: 1920-21 साली लाहोर मुलतान रेल्वेसाठी उत्खनन करताना पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा या संस्कृतीचे अवशेष सापडले होते. सिंधू संस्कृतीतील शहरातील रस्ते सरळ आणि रुंद असून ते डॅश असे असत. उत्तर: सिंधू संस्कृतीतील शहरातील रस्ते सरळ आणि रुंद असून ते पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण असे असत. भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले? उत्तर: भारतामध्ये धोलावीरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद या ठिकाणी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा डॅश नावाच्या दगडापासून बनवल्या जात असे. उत्तर: हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा स्टिएटाइट नावाच्या दगडापासून बनवल्या जात असे. सिंधू संस्कृतीच्या मुद्रा प्रामुख्याने डॅश आकाराच्या बनवल्या जात. उत्तर: चौरस आकाराच्या. सिंधू संस्कृतीच्या मुद्रा प्रामुख्याने चौरस आकाराच्या बनवल्या जात. सिंधू संस्कृतीतील लोक मुख्यतः डॅश करत होते. उत्तर: शेती. सिंधू संस्कृतीतील लोक मुख्यतः शेती करत होते. सिंधू संस्कृतीतील कोणत्या शहरास मृतांचे शहर म्हणतात? उत्तर: मोहेंजोदडो. मोहेंजोदडो येथील उत्खनन कोणाच्या नेतृत्वाखाली केले गेले? उत्तर: सर जॉन मार्शल यांच्या. मोहेंजोदडो येथील उत्खनन सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली केले गेले. हडप्पा येथील उत्खनन कार्य डॅश यांनी पार पाडले. उत्तर: माधव स्वरूप वत्स. हडप्पा येथील उत्खनन कार्य माधव स्वरूप वत्स यांनी पार पाडले. सर जॉन मार्शल यांनी सिंधू संस्कृतीचा काळ कोणता ठरवला? उत्तर: इसवी सन पूर्व 3100 ते इसवी सन पूर्व 2500 हा काळ सर जॉन मार्शल यांनी ठरवला होता सिंधू संस्कृतीचा. सिंधू संस्कृतीतील लोकांचे मुख्य अन्न काय होते? उत्तर: गहू व सातू. सिंधू संस्कृतीमधील हत्यारे सर्वसाधारणपणे डॅश या धातूची बनवलेली असत. उत्तर: तांबे. डॉक्टर द कुसाळकर यांच्या मते उत्तर राजस्थानात जी संस्कृती आढळून येते तिला डॅश म्हणतात. उत्तर: तिला सोधी संस्कृती म्हणतात.
मोहेंजोदडो नगराचा मुख्य मार्ग डॅश फूट रुंद आहे. उत्तर 33. मोहेंजोदडो नगराचा मुख्य मार्ग 33 फूट रुंद आहे. सिंधू संस्कृतीतील लोकांची घरे कशाने बांधलेली असत? उत्तर दगड व विटांनी. सिंधू संस्कृती ही भारतीय इतिहासाचे सुवर्णाक्षरांनी लिहिलेले पानच होय, असे कोणी म्हटले? उत्तर जवाहरलाल नेहरू यांनी. सिंधू संस्कृती ही भारतीय इतिहासाचे सुवर्णाक्षरांनी लिहिलेले पानच होय, असे जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले आहे. सिंधू संस्कृतीतील रस्त्याच्या नालीची रुंदी 9 इंच व खोली डॅश इंच होती. उत्तर 12 इंच. सिंधू संस्कृतीची लिपी कशी लिहिली जाई? उत्तर उजवीकडून डावीकडे. सिंधू संस्कृतीची लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाई. सिंधू संस्कृती भिंतींना विटा जोडण्यासाठी डॅशचा वापर करीत. उत्तर मातीचा. मोहेंजोदडो येथील पायऱ्यांचा आकार किती असे? उत्तर 15 इंच उंच व 5 इंच रुंद. सिंधू देशात डॅशचे पद प्रमुख होते. उत्तर राजपुरोहितांचे. सिंधू देशात राजपुरोहितांचे पद प्रमुख होते. मोहेंजोदडो पाकिस्तानात कोणत्या जिल्ह्यात येते? उत्तर मोहेंजोदडो हे पाकिस्तानातील लारकाना जिल्ह्यात येते. सिंधू संस्कृतीच्या काळात कोणते चिन्ह शुभ मानण्यात येत होते? सिंधू संस्कृतीच्या काळात स्वस्तिक हे चिन्ह शुभ मानण्यात येत होते. सिंधू संस्कृतीची खरी ओळख डॅश साली लाहोर मुलतान रेल्वेसाठी खोदकाम करताना सापडलेल्या विटा, मुद्रा व इतर पुरातत्वीय अवशेषांमुळे झाली. उत्तर सिंधू संस्कृतीची खरी ओळख 1920-21 साली लाहोर मुलतान रेल्वेसाठी खोदकाम करताना सापडलेल्या विटा, मुद्रा व इतर पुरातत्वीय अवशेषांमुळे झाली. सिंधू संस्कृतीची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? उत्तर 1100 किलोमीटर. सिंधू संस्कृतीची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? उत्तर 1600 किलोमीटर. डॅश यांनी 1921 मध्ये सिंधू संस्कृतीतील हडप्पा शहराचा उत्खननातून शोध लावला. उत्तर दयाराम साहनी यांनी 1921 मध्ये सिंधू संस्कृतीतील हडप्पा या शहराचा उत्खननातून शोध लावला. सिंधू संस्कृती का आदि केंद्र हडप्पा हा ग्रंथ कोणी लिहिला? सिंधू संस्कृती का आदि केंद्र हडप्पा हा ग्रंथ लिहिला आहे केदारनाथ शास्त्री यांनी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर करा. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.